नमस्कार. मी माया तळणकर, नांदेड. गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या नोव्हेंबर महिन्याच्या उपक्रमामध्ये मी मला आवडणारे विशेष 5 शेर सादर करणार आहे. आपल्याच परिवारातील गझलकारांचे, तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार PK उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते. परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सरांचा आनंदकंद या वृत्तातला. ऐका तर. त्याचीच होत गेले, त्याचीच होत गेले, माझी न राहिले मी, माझी न राहिले मी. त्याच्या सवेत जेव्हा बघ लग्न गाठ जुळली, त्याच्या सवे जेव्हा बघ लग्न गाठ जुळली. या शेरात आदरणीय गझलगुरूंनी एका होणाऱ्या वधूचे मनोगत व्यक्त केलेले आहे. त्यात व्यक्त केले आहे जिचे फक्त लग्न जुळले आहे, लग्न व्हायचे बाकीच आहे. पण मुलींचे असेच असते, एकदा का तिचा होणारा पती निश्चित झाला की ती त्याला आपले मन सर्वस्वी अर्पण करते आणि मनोमन त्याचीच होते. बस सर, खूप सुंदर शेर, वधूचे मनोगत पण खूप सुंदर. आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ गझलकारा दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा सुमंदर माला या व्रतातला. ऐका तर. किती रोज होतात स्त्री भ्रूण हत्या, किती रोज होतात स्त्री भ्रूण हत्या. कुणाला कशाची खबरही नसे, कुणाला कशाची खबरही नसे. कळी कोवळी ती उद्याची अहेल्या, कळी कोवळी ती उद्याची अहेल्या. फुलू दे तिला पण फुलासारखे, फुलू दे तिला पण फुलासारखे. आपण 21व्या शतकात वावरत असलो तरी, स्त्री असलो तरी अजूनही आपल्यातील मुलगा आणि मुलगी हा भेद दूर झालेला नाही आणि त्यामुळेच हजारो लाखो स्त्री भ्रूण हत्या होत असतात. कितीतरी कोळ्या कळ्या गर्भातच खुडल्या जातात आणि त्यामुळेच दुःखी झालेल्या गझलकारा म्हणतात की न जाणो या कोळ्या कळीतच उद्याची एखादी अहिल्या पण असेल. कोण आपल्याला काय माहीत, तिला फुलाप्रमाणे उमलू द्या. खूपच सुंदर शेर ताई आणि स्त्री भ्रूण हत्येचे वास्तव दर्शवणारा शेर, खूप छान. ह्यानंतर तिसरा शेर सादर करते. ज्येष्ठ अनुभवी गझलकारा आसावरीताई जाधव यांचा राधा या वृत्तातला. ऐका तर. भावना साऱ्या खऱ्या मांडायचे डोळे, भावना साऱ्या खऱ्या मांडायचे डोळे. स्पष्ट इतके नेहमी बोलायचे डोळे, स्पष्ट इतके नेहमी बोलायचे डोळे. आता या शेरामध्ये गझलकाराताई सांगतात, कितीही आपण कितीही खोटे बोललो तरी आपले डोळे खरेच भाव दर्शवतात, खरेच भाव दिसून येतो आपल्या डोळ्यातून. एखादी व्यक्ती खोटी बोलत असेल तरी त्याचे डोळे मात्र खरेच बोलत असतात. त्याच्या डोळ्याकडे पाहिल्यास आपल्या ते लक्षात येते. खूप सुंदर शेर आसावरीताई, धन्यवाद. आणि ह्यानंतर चौथा शेर सादर करते. परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकारा नीलिमाताई कदम यांचा चंचलता या वृत्तात, चंचला या वृत्तात. ऐका तर. काल काय आज काय रोजचाच तो प्रयास, काल काय आज काय रोजचाच तो प्रयास. रोजचीच पायपीट आणि तोच तो प्रवास, रोजचीच पायपीट आणि तोच तो प्रवास. यात गझलकारा म्हणतात की जीवन जगण्यासाठी दररोजच आपल्याला निकाराचे प्रयत्न करावे लागतात.
निकराचे प्रयत्न करावे लागतात. तसेच धावपळ करून कंटाळवाणे जीवन जगावे लागते. छान नीलिमाताई, दैनंदिन जीवनाचे वास्तव दर्शन आपण आपल्या शेरातून घडवले आणि ह्यानंतर शेवटचा शेर पाचवा सादर करते. पिके उर्फ प्रणव बनसोडे सरांचा. ऐका तर, पादाकुलक वृत्तातला. दुःखाची तर पर्वा नाही, दुःखाची तर पर्वा नाही, सुखात चालू प्रवास आहे, सुखात चालू प्रवास आहे. गझलकारा पिके सरांचा हा छोटासा शेर नकारात्मकतेकडे पाठ फिरवून सकारात्मकतेकडे नेतो. पर्यायी आनंद व समाधान उपभोगताना दिसतो. पिके सर, खूपच मस्त शेर, सर्वांना ऊर्जा देणारा. धन्यवाद आणि धन्यवाद प्रावीण्य परिवार.